विद्यादीप बालगृह छळ प्रकरणामध्ये आता तिघांना अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एक मोठी घोषणा केली होती। यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये बालगृहाच्या अधीक्षकांसह एकूण 4 महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। त्यानंतर काल रात्री उशिरा तिघांना अटक करण्यात आली आहे। त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर मुली बालसुधार गृहामधून पळून गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या हर्षू ठाकूर यांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना बालगृहामध्ये सोडलं। मात्र त्यानंतर मुलींनी त्यांच्या छळाची गोष्ट ठाकूर यांना सांगितली आणि त्याला वाचा फोडण्यासाठी ठाकूर यांनी झी 24 तासच्या माध्यमातून जगासमोर ही सगळी व्यथा मांडली आणि याच बातमीची दखल पावसाळी अधिवेशनात घेण्यात आली। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। विशाल, झी 24 तासनी बातमी दाखवली, काल अधिवेशनात दखल घेतली, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली घोषणा सुद्धा केली। मात्र आता बालसुधार गृहावर कारवाई होतीये, आणखी काही जणांना यामध्ये निलंबित करण्यात आले, काही गुन्हे दाखल झाल्याचं कळतंय, काय सविस्तर तपशील आहेत? अनुपमा, मुख्यमंत्र्यांनी काल या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात चौकशी होईल आणि गुन्हे दाखल करण्याचीही त्यांनी घोषणा केली होती। त्यानुसार संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा बालगृहाचे जे अधीक्षक आहेत त्यांच्यावर आणि इतर 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि रात्री उशिरा त्यातील 3 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात चौकशी करायची आहे आणि त्यासाठी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे याबाबत 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एक अहवाल बनवलेला होता आणि आज अहवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या अहवालात कोण कोण दोषी नक्की दिसतंय त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल, प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आज या येणाऱ्या अहवालात नक्की कुणाकुणावर ठपका ठेवला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास या प्रकरणात बालगृहाच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।